सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद आझम भगतसिंग ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. भगतसिंगांनी उच्च न्यायालयात दिलेल्या आपल्या जबानीत म्हटलं आहे की आमचा उद्देश समोर ठेवून अपराधाचं मूल्यांकन केलं जावं. कोणत्याही व्यक्तीचा उद्देश अपराध कायद्याविरोधी सिद्ध होत नाही तोवर त्याला सजा देण्यात येऊ नये. त्यांनी पुढे म्हटलं, जर उद्देशाला बाजूला केलं तर कोणाही बरोबर न्याय होऊच शकणार नाही. जर न्याय बाजूला केला तर युद्धातील सेनापती खुनी ठरतील. सरकारी कर वसूल करणारे अधिकारी, दरोडेखोर आणि न्यायाधीशांवरही खुनाचे खटले चालतील. अशा प्रकारे समाज व्यवस्था बिघडून जाईल. उद्देशाची उपेक्षा केली तर प्रत्येक धर्मप्रचारात अप्रत्यक्षाचा प्रचार होईल आणि पैगंबरावर त्याने करोडो भोळ्या आणि अजाण लोकांना फसवल्याचा खटला चालेल. उद्देश विसरला तर हजरत ईसा मसीह शांतता भंग करणारे आणि विद्रोहाचा प्रचार करणारे दिसू लागतील. कायद्याच्या शब्दात बोलायचं तर धोकादायक व्यक्तित्व मानलं जाईल. परंतु आम्ही त्यांची पूजा करतो. त्यांच्याबद्दल आमच्या हृदयात अपार आदर आहे, कारण त्यांचा प्रत्येक शब्द प्रेरक आणि उच्च दर्जाचं उद्दिष्ट असणार आहे. भगतसिंग मूलभूत सिद्धांत जनतेसमोर ठेवत म्हणाले, कायदा माणसासाठी आहे, माणूस कायद्यासाठी नाही. माय लॉर्ड, जी हुकूमत अशा वाईट गोष्टींचा आश्रय शोधते, जी हुकूमत व्यक्तीचे नैसर्गिक अधिकार काढून घेते, त्याला जिवंत म्हणण्याचा अधिकार नाही. कायद्याने जर उद्देश पाहिला नाही तर ना न्याय होऊ शकत ना स्थायी शांती स्थापित होऊ शकत. ते पुढे म्हणतात, इन्कलाब जिंदाबादचा उद्देश तो नाहीच जो सर्वसाधारणपणे चुकीच्या अर्थानं घेतला जातो. बॉम्ब, पिस्तुलं इन्कलाब आणत नाहीत, तर इन्कलाबची तलवार विचाराच्या सहाणेवर धारदार होते. ही गोष्ट आम्ही प्रकट करीत होतो. भांडवलशाही नष्ट करणे हा अर्थ आहे आमच्या इन्कलाबचा. शेवटी न्यायाधीशांना संबोधित भगतसिंग म्हणाले, माय लॉर्ड, आपण आम्हाला योग्य प्रकारे समजून घेतलं नाही असं वाटतं. आम्ही आपल्या न्यायालयात आमची शिक्षा कमी करून घेण्यासाठी आलेलो नाही, तर आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहोत. आमच्याबरोबर अनुचित व्यवहार केला जाऊ नये आणि आमच्याबाबत योग्य अभिप्राय दिला जावा एवढीच अपेक्षा. शिक्षेचा प्रश्न आमच्यासाठी गौण आहे असा सविस्तर जबाब देऊन सुद्धा न्यायालयाने दिल्ली न्यायालयाचीच शिक्षा कायम ठेवली. ब्रिटिश साम्राज्यवादी सरकारने केंद्रीय विधानसभेत 12 सप्टेंबर 1929 रोजी एक विधेयक आणलं. या विधेयकाचा अर्थ होता, कैदी कोर्टात उपस्थित राहण्यास असमर्थ असला तरी त्याच्या माघारी कोर्टात कार्यवाही सुरू ठेवण्याचा अधिकार न्यायाधीशांना दिला होता. केंद्रीय विधानसभेत या विधेयकाचा तीव्र विरोध झाला. हे विधेयक काढण्याचं कारण होतं भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांची देशवासी लोकप्रियता. नंतर 1 मे 1930 रोजी व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विनने लाहोर षडयंत्र केस अध्यादेश नंबर 3 आपल्या विशेष अधिकारात लागू केला. हा अध्यादेश काढण्याचं कारण होतं क्रांतिकारकांनी न्यायालयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे. या अध्यादेशाप्रमाणे 3 सदस्य न्यायाधीशांचं एक पॅनल न्यायासन म्हणजे ट्रिब्युनल स्थापित केलं. यानुसार आरोपींचे वकील साक्षीदारांच्या अनुपस्थितीत
एकतर्फी निर्णय घेतला जाईल असा अधिकारी दिला. देशाच्या युवकांवर लाहोर षडयंत्रकांडाचा पडणारा जो प्रभाव होता त्याला सरकारने त्याच्यामुळे चिंता सरकारला उत्पन्न झाली होती. अखेर त्यांनी अध्यादेश काढण्याचा मार्ग शोधला. आधी लोकांचा विरोध पाहून सरकार पंजाबने हा अध्यादेश लागू करण्यास इच्छित नव्हते. पण सरकार आणि काँग्रेसमध्येच तणाव वाढू लागल्यामुळे नाईलाज झाला. सरकारने एकामागून एक स्वेच्छानुसार अध्यादेश काढण्याचा सपाटा सुरू केला आणि असाधारण अध्यादेश 4च्या रूपाने घोषित केला गेला. या न्यायासनाचे अध्यक्ष होते कोल्ड्स्ट्रीम. आगा हैदर सदस्य न्यायाधीश होते आणि टी हिल्टन हेही एक सदस्य न्यायाधीश होते. सरकार पक्षाकडून वकील होते MCH कार्डन नोड. 5 मे 1929 रोजी लाहोर षडयंत्र खटल्याची कार्यवाही सुरू झाली. ज्यावेळी क्रांतिकारक न्यायालयात प्रवेशत त्यावेळी ते हे गाणं म्हणत असत. वतन की आबरू का पास देखे कौन करता है, सुना है आज मतकल में हमारा इम्तहान होगा. इलाही वह दिन भी होगा जब अपना राज देखेंगे, जब अपनी ही ज़मीं होगी और अपना ही आसमां होगा. क्रांतिदारी दलांकडून पुरेसा प्रचार करण्यात ते आधीच यशस्वी झाले होते. भगतसिंग आणि त्यांच्या साथींना ब्रिटिश न्यायाचा पोकळपणा उघड करण्याची संधी हाती आल्याचं लक्षात आलं. एका असाधारण कायद्याची घोषणा करून सरकार स्वतःच फसलं होतं. हे सर्व लक्षात आल्यावर भगतसिंगांनी आपल्या साथींच्या समोर न्यायालयाची अवहेलना करण्याची क्रांतिकारी मार्ग स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर बरीच साधक-बाधक गरमागरम चर्चा होऊन निष्कर्ष निघाला की कनिष्ठ न्यायालयाप्रमाणे क्रांतिकारकांनी न्यायाधिकरणातही इन्कलाबच्या घोषणा आणि राष्ट्रगीत गातच प्रवेश करावा. यामुळे न्यायाधिकरणाचे 3ही न्यायाधीश भयंकर चिडले आणि त्यांनी आपल्या अधिकारात कैद्यांना बेड्या घालण्याचा आदेश दिला. कनिष्ठ न्यायालयाची पुनरावृत्ती झाली. त्या दिवसाचे न्यायालयाचे कामकाज संपलं. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत आणि याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई देशमुख ज्यांनी ही लेखमाला लिहिली आहे त्यांचे पुनश्च एकदा आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.